नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे एकदम मजेत असाल अशी मी आशा करतो. आणि भरपूर दिवस झाले ब्लॉग येत नव्हते आपले आणि त्याच्यासाठी मी तुमची माफी मागतो. पण आता मी पुन्हा एकदा ब्लॉगिंग चालू केलेली आहे. ब्लॉग्स आपले रेग्युलर टाकण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल. आज आम्ही आलेलो आहे समर हाऊसला, कारण वीकेंड आहे. आज फ्रायडे, उद्या सॅटर्डे, संडे. तुम्ही हा ब्लॉग कदाचित मंडेला किंवा ट्यूसडेला बघणार, कारण मी इकडं एडिटिंग वगैरे नाही करणार. पण आम्ही आता समर हाऊसला आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इकडं आपण जस्ट आता गाडी वगैरे पार्क केलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो सगळं सीन. गाडी पार्क केली, माझी गाडी, मित्राची गाडी. हा एक मित्र आपला ग्रेक. आपलं बॅग वगैरे इकडं बघा किती मजबूत बॅगा भरलेल्या आहेत. आणि हे जे ना, हे सगळं हे समर हाऊस आहे, बरोबर. आता मी पण आतमध्ये गेलो नाही, आत्ताच आम्ही गाडी पार्क केली. तर आतमध्ये जाऊन बघू कसं आहे समर हाऊस. वाटतं तर मस्त, एकदम मस्तपैकी. इकडं बाहेर लॉन वगैरे आहे, सुंदर वातावरण झालेलं आहे भाई, एक नंबर वातावरण. बाहेर मस्त बसण्यासाठी सुविधा आहे. हे बघा आतमध्ये पण सुंदर एकदम. हे बघा, सो ब्युटिफुल, एक नंबर आहे आतमध्ये पण. हे बाहेर सगळं मस्त गार्डन वगैरे. इकडं पण मस्त बढिया गार्डन आहे, सोफा आहे बसण्यासाठी, सुविधा क्लीन करून ठेवलेलं आहे. इकडं सुविधा खेळण्यासाठी गेम आहे तिथं. बाहेर आउटडोअर एरिया पण आहे. हे बघा, आउटडोअर एरिया मस्त, एकदम जबरदस्त आहे. सगळ्यात बेस्ट पार्ट दाखवतो. हे बघा काय आहे, हॉट टब एकदम जबरदस्त. आणि सावना पण इकडं सावना या ठिकाणी मस्त जबरदस्त प्रायव्हेट. हे सगळं आपलं प्रायव्हेट आहे आपल्यासाठी. व्हेरी अमेझिंग. कोस्तास अदर हाऊस. Yeah, the next week is also ours. I think. Oh, okay. Hey, Andreas, we didn't say hi. Hey. या ठिकाणी हा एक रूम आहे. आता बघू याच्यामध्ये काय आहे. बूम, इथं मस्त यांनी टेबल टेनिस खेळण्यासाठी. इकडं हे काय म्हणतात म्हणाला, डार्ट, बरोबर. आणि बहुतेक पूल टेबल पण आहे वाटतं. पूल टेबल, अच्छा याच्याच खाली पूल टेबल आहे. हा जो आहे ना, याच्या खाली पूल टेबल आहे. एक नंबर आहे. इकडं नताशा आहे ना. हॅलो. आता मस्तपैकी मी बॅगा वगैरे काढतो गाडीमधून. विल टेक बॅग्स आउट फ्रॉम द कार अँड देन मस्त मग रिलॅक्स करू, चिल मारू. आणि बाई, अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इकडं आपण आलेलो आहे समर हाऊसला, तर त्याच्यासाठी एक कारण आहे. एकदम स्पेशल इव्हेंट असणार आहे टुमॉरो. माझ्यासाठी स्पेशल डे असणार आहे. आणि ते म्हणजे मी नताशाला प्रपोज करणार आहे टुमॉरो. सो वेट अँड वॉच. तर मित्रांनो, आपण आता हे हॉट टब जो दाखवला मी तुम्हाला, हा जो आहे इथं हॉट टब, हा जो हॉट टब आहे ना, याच्यामध्ये इथं खाली फायर लावायला लागतं. फायर लावून दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. वरतून धूर निघायचं चालू झालेलं आहे, बरोबर. म्हणजे इथं आता हा हॉट टब हळूहळू गरम होईल. आता इथं टेम्परेचर बघू शकता, 16 डिग्री टेम्परेचर आहे. बेकार थंड पाणी. आणि बाकीची जी मंडळी आहे ती गेलेली आहे शॉपिंग करण्यासाठी. काही वस्तू आणतील शॉपिंगसाठी, आजच्या जेवणासाठी, डिनरसाठी. ग्रिल पण आहे, तर ग्रिलला पण आता चालू करायला लागेल. ग्रिलला चालू करून क्लिनिंग करतो मस्त बढिया. आपला हॉट टब अजून चालूच आहे. 20 डिग्री तापमान झालेलं आहे. सगळे पब्लिक येऊन गेलेली आहे, ग्रिलिंग चालू केलेली. तर ग्रिलिंग तुम्हाला दाखवतो, म्हणजे जेवणा खावण्याचा व्यवस्था. मस्तपैकी जेवणा खावण्याची व्यवस्था चालू आहे इथं बढिया. खूप छोटे आहेत अजून. हे बघा हे दिसतात. हे सफरचंदाचं झाड आहे. गेम चालू आहे पॉंग. त्या गेम असा आहे, हा गेम असा आहे की याच्यामध्ये हा जो बॉल आहे ना, हा बॉल त्या यांच्यामध्ये टाकायचा, त्या ग्लासांमध्ये. बघू आता गेम. आता आपला टर्न आहे, बघू काय होतं. ओ बा, एकदम क्लोज होता. तर आम्ही हा गेमचा आनंद घेतो, एन्जॉय करतो. आणि उद्याचा दिवस खूप मोठा दिवस असणार आहे, तर तो पण ब्लॉगमध्ये तुम्हाला समजून जाईल की का मोठा आहे आणि काय सरप्राईज आहे. तर स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग ॲज वेल. तर मी आता आत्ताचा ब्लॉग आजच इथंच एंड करतो. आणि सगळ्यांचे खूप आभार की तुम्ही हा ब्लॉग बघितला, तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला. आणि खरंच तुम्ही एन्जॉय केला असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये तुम्ही कळवा की ब्लॉग कसा होता. आणि लेट मी नो इन द कॉमेंट बॉक्स की तुम्ही सगळे लोक मला कुठून बघतायत, कुठल्या शहरांमधून बघतायत, महाराष्ट्रामधून, इंडियामधून. मला ते नक्की कॉमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, आनंदी राहा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.